तुझी टकू केली ना? कधी केली? का बर केली सांग? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भावना आता मी बसलोय हॉलमध्ये आणि हॉलमध्ये मस्त गाणे चालू आहे. आणि आज संडे, आज सुट्टी आहे मला. तर आज थोडं लेट उठलेलो आहे. आणि बघा आम्ही आमच्या रोनकच्या काय केलंय. आमच्या रोनक बघा चहा पितोय आणि आमच्या रोनकची आम्ही टकलू करून टाकली. अरे तुझी टकू केली ना? कधी केली? का बर केली सांग? तुझे केश वाढले होते. हो असं. रोनक आता मस्तपैकी चहा पितोय. मी पण बसलेलो आहे. मला बाहेर जायचंय. मी नाही ना रोनक आम्ही 3 जण बाहेर चाललेलो आहे. आणि मित्रांनो 2 ते 3 दिवस झाले आपण ब्लॉग ऍड करत नव्हतो. थोडा प्रॉब्लेम झालेला होता, त्याच्यामुळे मला ब्लॉग नाही शूट करता आला. पण आजपासून मी दररोज डेली आपला नवीन ब्लॉग येणार आहे. चला आता पटापट नाश्ता करून घेऊ आणि जाऊ बाहेर. तर आता आम्ही जाणार आहे बाहेर. काम आहे. काम असं आहे की नैनाला क्लास लावायचा आहे एक्सेलचा. तो क्लास लावायसाठी आम्ही सरांकडे चाललोय. त्यांना विचारायची फीज वगैरे किती आहे, या सर्व गोष्टी विचारायच्या आहे सरांना. आणि तिथून पुढे एक आमचं त्याला काय म्हणता येईल, एक सिक्रेट, सर्वांचं एक खूप मोठं सिक्रेट आहे. त्या त्या ठिकाणी पण जायचं आहे आम्हाला, पण ते मी आता नाही सांगणार. ते थोडे दिवस आहे, त्याच्यानंतर सांगेल तुम्हाला काय सिक्रेट होतं ते. तर त्या ठिकाणी पण जायचंय मला. तर आमचा रोनकनीचा पटापट आवरलं. रोनकनीचा पटापट पटापट चहा पिला तर आम्ही जाऊ. पटापट पी ना बाई चहा. हा पी ना पटापट. माझा आयफोन आहे. माझा आहे. माझा आहे. तुला नवीन आयफोन पाहिजे का बर? हा कोणचा गेम खेळतो तू? पबजी. अरे बापरे, तुला पबजी खेळता येतो? कोणी शिकवलं तुला पबजी सांग? पबजी कोणी शिकवला? माझ्या फोनला चहा सांडल. रोनक म्हणतो हा आयफोन त्याचा आहे. रोनकला पण एक नवीन आयफोन पाहिजे. हा भाऊ, नवीन आयफोन पाहिजे तुला? बरं ठीक आहे. त्याला पण आता नवीन आयफोन पाहिजे. तर नैनाला आणि रोनकला घेऊन मी निघलो घराच्या बाहेर क्लासला जाण्यासाठी. पण अर्ध्या रस्त्यात गेल्यावरती कळालं की सर आज क्लासलाच नाहीये, सरांची आज होती सुट्टी. तर मग आम्ही परत एवढ्या उन्हाचं रिटर्न घरी आलो. आणि रस्त्यात येता येता बाबूला प्यायचा होता उसाचा रस, तर मग परत त्या दोघांना घरी सोडलं आणि गेलो उसाचा रस घेण्यासाठी. उसाचा रस घेतला आणि परत घरी आलो. आता नैना त्यांना घरी सोडून मी गेलो होतो बाहेर चमूसाठी उसाचा रस आणलेला आहे. आणि नाही दळण टाकलेलं होतं, दळण पण घेऊन आलेलं. आता चाललोय घरी. नाही बाबा, आपल्या नाशिकमध्ये गरमी खूप, इतकं ऊन पडले, खूप म्हणजे खूप ऊन आलेलं. आणि एवढ्या उन्हामध्ये बाहेर निघणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. आता मी आलोय आणि पार्किंग आणि पॅसेजच्या लाईट पण बंद आहे, लाईट गेलेली आहे. तर त्याच्यामुळे चेहरा पूर्ण ब्लॅक झाला असा माझा 100%. चला ते घरात जाऊ. हो काय बाबा, काय आणलंय ना? दर पकड गन्याचा ज्यूस. काय आणलं सांग? तुला आवडतो? कसा परत परत गेला बघितलं ना. गन्याचा ज्यूस आणलाय त्याच्यासाठी आणलं. दर. हो प्रचंड ऊन आहे बाहेर, खूप आहे ना. हा यस, आय एम नॉन व्हेज लवर. बघा इकडं, आय एम नॉन व्हेज लवर. आहे ना, म्हणते चिकन पण खा आणि ऊन पण खा सोबत. खूप गरम झालंय, खूप बाहेरून आलो आता. लय ऊन आहे का बाहेर? हो. आणि आज मित्रांनो मदर्स डे. आणि आज मदर्स डेचा संध्याकाळी घरामध्ये मस्त केक वगैरे कट करू. मम्मीला माहित नाही,
पण मम्मी यायच्या आधी केक वगैरे घेऊन येऊ मस्त, आणि मस्त छोटंसं सेलिब्रेशन करू घरामध्ये मदर्स डेचं. त्यांच्यामुळंच आजचे आपण हे दिवस बघतोय. नाही ना, मम्मीला पण घेऊ, मम्मीला पण बोलून घे. काय बाई, मीठ का बरं टाकायचंय? मीठ नाही टाकत उसाच्या रसात, कोणातच नाही टाकत. इथून आणला प्रसाद नगर मधून, त्याला आतापासून चव कळायला लागली आहे. तो म्हणतोय त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ये, मीठ टाकून ये म्हणतोय. एकदम बारा छान आहे का? भारी झालं. नको का? नाही ना, मस्तपैकी कांदे ठेवले नाही ना गॅसवर. मस्तपैकी आज काळ्या मसाल्याची भाजी करू. मी नाही ना करणार आहे, मी करून आले. 2 दिवस आधीच गेली होती मी. समजा. तर चला आता मी चेंज करतो. खूप गरम होतंय, हेवी गरम होत राहिलं खूप. चला आता चेंज वगैरे करू. आणि आता मॅच पण चालू झालेली असेल. आज मॅच आपली आहे CSK वर्सेस लखनऊ का GT, चेन्नईची मॅच आहे आज, समजी. कसा अबे 17 साल में 1 कप. भावांना आता चेंज वगैरे झालेलं आहे आणि बसलो मस्तपैकी हॉलमध्ये. आता मॅच लागणार आहे. आता मॅचचं चालू आहे सेटअप, मॅच लावायचं काम चालू आहे TV वरती. मॅच वगैरे लावू आणि इकडे लाईन आता स्वयंपाक चालू आहे, होत आलेला आहे. मस्त भाकर वगैरे बनवून झालेली आहे तिची. आणि रोनकसाठी चपात्या बनवायचं काम चालू आहे. रोनकसाठी चपात्या, माझ्यासाठी भाकर. ती नाही खाणार आहे, तिला भूक नाही. चला आता मी मॅच लावतो आणि मॅच कोण टॉस जिंकतं बघू. आपला तर मी तर CSKचा फॅन आहे. तुम्हाला IPL मध्ये कोणची टीम आवडते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, IPL बघता बघता कधी झोप लागली तेच कळलं नाही. आणि आता जस्ट उठून फ्रेश झालो आणि आता नाही ना मी चाललोय ज्या क्लासला जायचं होतं आम्हाला, त्या क्लासला चाललोय. सकाळी गेलो होतो तेव्हा क्लास बंद होता, तर सरांनी आम्हाला आता बोलवले 5 वाजता. आता आम्ही 2 जण चाललोय तिकडेच. रोनकच्या घरात झोपलाय बाबांसोबत. चला. ह्या बाई इकडं तर सध्या लाईट बिल चेक करायचं काम चालू. किती लाईट बिल आलंय बघा. आलंय. चला आता जातो आम्ही क्लासला. क्लासला जाऊ, सरांना भेटू, बघू सर किती फीज वगैरे काय सांगत असते. तर आता आलोय मित्रांनो घरी. तिकडे सरांकडे जायचं होतं क्लासला, तिकडे जाऊन आलो. बघू उद्या कोणाकडून ठरवलेलं आहे क्लासला जायचं. घरात आलो, घरात आलेलं बघा हे बघा काय चालू आमच्या घरात. काय बघतो टकलू, आमच्या टकलू बघा काय बघतोय. कोणाचा नयनाचा मोबाईल बघतोय, नयनाचा मोबाईल बघतोय. अजून काय करते पाहिजे. रोनक जे काय बोलला त्याच्यावरती लक्ष द्या आणि त्या सर्व गोष्टी करा तुम्ही. आणि बा मस्त मॅच चालू आहे. मॅच तर जिंकलो आता आपण. CSK फॅन एवढे असतील ते सगळे ते जिंकणार. पण असं सगळ्या मॅचेस जिंकले. हा हे बघा फोटो बघा आमचा. रोनक, मी, हर्षू, मम्मी, आमच्या सगळ्यांचा फोटो हा कधी काढलेला आहे. लास्ट इयर जुलै मध्ये काढलेला आहे. मम्मीच्या बर्थडेचा फोटो आहे हा. फोटो दाखवतोय का तुम्हाला? दाखवला भाई फोटो, दाखवला. ठीक आहे बाबू, धर. काही नाही हाताला. मग अजून काही नाही ना. अरे बापरे, तुझा फोटो पण आहे. हे बघा फोटो बघा. रोनक व्हिडिओ दाखवते स्कूल मधला त्याचा. बघा इथं बघा कसा नाचतो. बस रोनक या सगळ्या गोष्टी दाखवतोय तुम्हाला. मोबाईल मध्ये त्याचे फोटो आहे.
त्याच्या त्या व्हिडिओ येतात सर्व वस्तू तुम्हाला दाखवतो. हा हो थँक्यू. तुम्ही पण बघा बघा रूमचे फोटो आणि व्हिडिओ बघा तुम्ही त्याचा. मॅच तर खूप इंटरेस्टिंग झालेली आता 24 बॉल 34 रन लागत आहे. हा हो शुभम दुबे आलेला आता बॅटिंगला आणि आदेश खान हो 6 हट एक विकेट तर पडली पण तरी आपण मॅच जिंकणार आहे काय प्रॉब्लेम नाही. तर आता संध्याकाळ झाली हो दाखवलं त्यांनी. हे बघा आमच्या रोनकचा पण व्हिडिओ बघा बघा हा व्हिडिओ बघा. हे बघा तो शेतात काम करतानाचा व्हिडिओ आहे. हे बघा हा व्हिडिओ कसं काम करतोय बघा तो झाडाजवळ. तर चला आता संध्याकाळ पण झालेली खूप गरम व्हायला लागलेले. चला तुम्ही पटापट चेंज करून घेतो परत आपल्याला सोन्याच्या घरी जायचं एक काम आहे थोडंसं. घरातून निघलो आणि सोन्याला घेतला आणि सोन्याला घेऊन मी आलो होतो सीसीएमला आलो. तिथं फ्रेंडला भेटलो त्याच्याशी थोडं अर्जंट काम होतं थोडं डिस्कशन केलं आणि तिथून निघलो घरी जाण्यासाठी. आणि रस्त्यात खूपच जास्त ट्रॉफिक लागलेली होती आणि खूप टाइम पण झालेला होता. तर भावनो आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो. उद्या भेटू माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.